भीष्म काय आहे, कोण आहे हे समजून घेऊयात. चला तर. अंबाला पळवून आणणं हे त्याचं शपथेचं आणि पितृसत्ताक समाजव्यवस्थेचं फलित होतं. त्याने ती कृती कर्तव्य म्हणून केली, पण तीच कृती त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी नैतिक चूक ठरली. भीष्माच्या तर्काने तो राज्यधर्म आणि पितृआज्ञा पूर्ण करत होता, पण मानसशास्त्राच्या नजरेत तो त्या काळाच्या सामूहिक अवचेतनाचा गुलाम होता, जिथे स्त्री स्वातंत्र्य इच्छेने अस्तित्वात नव्हतं. द्रौपदीच्या अपमानाच्या क्षणी भीष्मानं मौन हे धर्मनिष्ठेचं नव्हतं, ते त्या धर्माच्या अधःपतनाचं प्रतीक होतं. नियम मोडण्याची क्षमता असूनही आयुष्यभर जपलेल्या कर्तव्य या चौकटीत त्याच्या विवेकाला कैद केलं. तो धर्माच्या अर्थात अडकला आणि मानवतेचा अर्थ हरवला. त्याने द्रौपदीचं रक्षण केलं नाही, कारण तो न्याय आणि शपथेच्या या संघर्षात शपथेच्या बाजूने उभा राहिला. त्या दिवशी तो युद्धात नाही, तर स्वतःच्या विचारांच्या कैदेत पराभूत झाला. भीष्म म्हणजे मनुष्याच्या त्या क्षणाचा प्रतीक, जेव्हा आपण योग्यतेची जाणीव असून मौन राहतो, कारण कधी प्रश्न स्पष्ट असतात, पण उत्तर देण्याचे धैर्य आपल्याला नसतं, समाजाने नियम मोडू नये म्हणून. भीष्म हा फक्त एक योद्धा नव्हता, तो मानवी अंतःसंघर्षाचं प्रतीक होता. कर्तव्य, शपथ आणि प्रेम या तिन्हीच्या संग्रामात तो आयुष्यभर अडकला. त्याची तर्कबुद्धी धर्माशी बांधलेली, पण मन करुणेने विदीर्ण झालेलं. मानसशास्त्राचं सांगतं की नात्याच्या संरक्षणासाठी माणूस स्वतःचं अस्तित्व विसरतो. भीष्म त्याची मूर्तिमंत उदाहरण. स्वतःच्या वडिलांच्या सुखासाठी त्याने सर्व त्याग केलं. मानसशास्त्राच्या दृष्टीने तो दडपलेल्या भावनांना, न बोललेल्या वेदनांना ग्रंथ ठरतो. त्याचं मौन हे तत्वज्ञान होतं आणि त्याचा संघर्ष मानवी चेतनेशी आरसा.